राम राम मंडळी, राम राम. तुमच्या सगळ्यांचं क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलामध्ये अंतःकरणापासून स्वागत आहे बरं का. काय म्हणताय, माझी वेगळी ओळख कशा पायी करून द्यायची हो? कारण क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला सुरू झाला की नाही की पहिला आवाज येतो माझा आणि माझ्या जोडीदाराचा. पण काय, माझा जोडीदार आज माझ्या बरोबर नाही. तुम्हाला माहिती आहे त्याचं लगीन झालेलं आहे आणि आता तो तिथं हानी नमूला नमी हा ना हूं काय म्हणू त्याला, आपलं मधुचंद्र साजरा करायला गेलेला आहे. त्यामुळे या आठवड्यात सुद्धा तुमच्या भेटीला मी एकलाच येणार आहे. पण काळजी करायचं काम नाही बरं का. आणि हा मंडळी, तुम्ही ज्या आपल्या लाडक्या जोड्यांना भरघोस अशी मतं पाठवतायत, SMS करतायत, त्याचा त्यांना लय फायदा व्हायला लागलाय. कारण कसं आहे, तुमच्या SMS-ला, तुमच्या मताला महत्व आहे 50%. आणि आपले महागुरु गुण देतात की नाही, त्याला महत्व आहे 50%. त्याच तर आधार आहे तुमच्या लाडक्या जोड्या अंतिम फेरीच्या फायनल पर्यंत पोहोचणार आहेत. आणि ते सुद्धा आजच्या भागाच्या शेवटी कळणार आहे ना, आपल्या या पर्वामध्ये आपल्याला कोणत्या जोडीला आज निरोप द्यायचा आहे. पण जाऊ दे हो, निरोपाची भाषा स्वागताला कशाला करायची. चला आपण जोरदार आणि स्वागत करूया आपल्या लाडक्या महागुरूंचं, कुटुंब प्रमुख सचिन पिळगावकर यांचं. कसं आहे, आपण प्रत्येक टायमाला एक वेगळी थीम घेऊन येतो आणि त्या थीमवर आधारित आपल्या जोड्या परफॉर्मन्सेस सादर करत असतात. हा, तेव्हा आपली आजच्या भागाची थीम आहे पुष्कर. कोण आहे रे तिकडं? अरे पुष्कर, अरे कम ऑन, इट्स सेलिब्रेशन टाइम. हे घे, चल चल पार्टी सुरू करू. अरे मयुरेश, तू येडा झाला का खोळा? तुझ्या वागण्याला ना ताळ ना तंत्र. अरे नाताळचं सेलिब्रेशन संपून 3 दिवस झाले, आता कसलं सेलिब्रेशन करायला लागलाय? अरे असं काय करतो? अरे क्रिसमस नंतर लगेच न्यू इयर सेलिब्रेशन. हा, आता तुम्हाला वाटत असेल आम्ही हे काय खातोय आणि सेलिब्रेशनच्या गप्पाच काय मारतोय, हो ना? सांगतो. एक मिनिट मयुरेश, माझ्या बाजूला इथे स्वप्नील जोशी नसलं ना तरी मी यांच्याशी एकटा गप्पा मारू शकतो, माझं म्हणणं सांगू शकतो. तू जा बाबा, तुझ्या तयारीला लाग. मंडळी, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आजची आपली थीम आहे सेलिब्रेशन. आणि आपला हा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलाचा एपिसोड कुठल्या सेलिब्रेशन पेक्षा कमी आहे का? नाही, निश्चित नाही. तेव्हा सेलिब्रेशन सुरू करायला पाहिजे. हो हो. चमचमते तारे, भिरभिरते वारे, आकाश सारे अंगावरी उतरे, चालू दे. मस्त मी पण तुझ्या बोलण्यात वावत गेलो, नाचायला लागलो. अरे भाग आपला सुरू करायचा आहे. मला सांग, तू इथे माझ्या बरोबर अँकरिंग करणार असशील तर मृण्मय बरोबर नाचायला जाऊ का मी? नाही नको ना, जाशील ना? हा, मग चला तयारी लागा, चला सुरू करा. नमस्कार. जर तुम्हाला आमचा परफॉर्मन्स आवडला. ए मयुरेश, अरे परफॉर्मन्स झाल्यानंतर बोलायचं असतं, आधी परफॉर्मन्स तर कर. हो. चल तयारी लाग. आणि हे लेज घेऊन जा. मी लेज येतो खायला, संपव नको. नाही. तर सेलिब्रेशन म्हणजे आनंद सोहळा साजरा करणं. आणि आपण तो कधी एकट्या दुकट्याने साजरा करत नाही, आपल्या मित्रमंडळींबरोबर, नातेवाईकांबरोबर साजरा करतो. म्हणूनच आजच्या भागामध्ये आपल्या जोड्या मित्रमंडळींबरोबर नाच सादर करणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा असा सण घेऊन आपली पहिली जोडी आपल्या समोर येते आणि ती आहे पुष्कर जोग आणि शाल्मली रानडे. बोला गणपती बाप्पा मोरया.
पुष्कर आणि शाल्मली, आजच्या आपल्या क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलाच्या या भागाची सुरुवात अत्यंत मंगलमय आणि दमदार झालेली आहे. वा 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 वा. आपण एवढे भाग तुम्ही दोघं एकत्र जोडीच्या मामल्यामध्ये डान्स सादर करताय. आता या टप्प्यावर आल्यानंतर आमच्या मनात एक प्रश्न आहे, नेमकी तुमच्या दोघांची केमिस्ट्री काय, म्हणजे काय रसायन आहे, काय नेमकं नातं आहे तुमच्या दोघांचं? तर मला असं वाटतं की मैत्री किंवा ह्याला आपण असं प्रॉपर टर्म न देता मी असं म्हणेन की आमचं प्रेमाचं नातं आहे, नॉट नेसेसरी फ्रेंडशिप असं. त्याच्यात प्रेम फ्रेंडशिपमध्येही असतं. तुझं म्हणणं एवढंच आहे, नात्याचं नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही. पुष्कर, शाल्मली, आजचा श्री गणेश हा तुम्ही खूप छान केलात, मोस्ट अप्रोप्रिएट केलात आणि गणपतीचा आशीर्वाद तुमच्यावर सतत होता आहे तुमच्या परफॉर्मन्समध्ये मला दिसून आलं. आणि तुमच्याच बरोबर तुमच्या गुरूंचं कौतुक फार छान बसवलं तुम्ही, आणि तितकंच कौतुक या सर्व मुलांचं ज्यांनी तुमची साथ दिली. म्हणजे ती 6च मुलं होती, पण ती 60 होती की काय असं वाटलं आम्हाला. वा 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 वा. सुरुवात ज्या दिमाखानी झाली त्याच दिमाखानी जर नंतर पण काही गोष्टी घडल्या असत्या तर जास्त सुंदर दिसलं असतं. बट नेव्हरदलेस, ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. सो मच. लोक कधी कधी आपण दिवसभर खूप राबलो की म्हणतो की नाही, काय बैलासारखं काम केलं मी म्हणतो का नाही, किंवा एखाद्याला हाक मारतो आपण, ए बैला, अरे ए बैला. तुलाच बोलतोय. अरे एखाद्याला आपण बैला म्हणून हाक मारतो का नाही, काय नंदी बैलासारखा मान डोलावतोयस. ते हसायला लागली. पुष्क्या, हा. आज सेलिब्रेशनचा मूड आहे म्हणून काय करत नाहीये. नाही, ते माझ्या लक्षात आलंय, मी काय सांगतोय ते लक्षात घे. म्हणजे हे बैल असतात की नाही, बैल ते आपल्या बळीराजाचे मित्र असतात, ते त्यांच्याबरोबर शेतात राबतात, म्हणून आपल्याला 2 वेळचं अन्न मिळतं, नाही का. शेतकरी तर त्या बैलांना पोरासारखे जपत असतात, म्हणून त्यांचा सण सुद्धा साजरा करतात, बैल पोळा. बरोबर. हा, बैलपोळा. तुझा वाढदिवस असतो का तेव्हा? तर लोक हो, हा बैल पोळा सण साजरा करण्यासाठी येते आपली पुढची जोडी, आणि ती आहे फीवर 104 FM चे गल्ली गुरु ग्लेन आणि मुंबईची मुलगी उर्मेन. गही बाजवा, नंदीला सजवा ढोल गही बाजवा, हर हर महादेवाचा बोला, हर हर महादेवाचा. बळी राजा गातो या गुण रे, सन्याला बैल पोळ्याचा. बळी राजा गातो या गुण रे, सन्याला बैल पोळ्याचा. धुम धुम पट धुम, धुम धुम पट धुम, धुम धुम पट धुम धुम. महादेवाचा नंदी हा भोळा, बाराबलुती झाल्या ती गोळा. महादेवाचा नंदी हा भोळा, बाराबलुती झाल्या ती गोळा. भाव केला नवशिंग सोहळा, खांद पळणीचा बेंदूर सोहळा. घोंगराचा चाळ वाजे खुळखुळ, ए घोंगराचा चाळ वाजे खुळखुळ, हर हर महादेवाचा बोला, हर हर महादेवाचा. बळीराजा गातो या गुण रे, सन्याला बैल पोळ्याचा. अन बळीराजा गातो या गुण रे, सन्याला बैल पोळ्याचा. बळीराजा गातो या गुण रे, सन्याला बैल पोळ्याचा.
राऊत एवढी उमदी बैलांची जोडी तुम्हाला कुठं गावली? महागुरूंनी दिला आम्हाला. महागुरूंनी दिली. हा शर्यत चित्रपटातली हीच आहे की ती जोडी ज्याच्यामुळे तुम्ही शर्यत जिंकलं ती ही जोडी आहे होय. काय म्हणताय? वा 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 वा. अतिशय सुरेख सादरीकरण झालं तुमचं. थँक्यू थँक्यू सर. एक वेगळा प्रकार तुम्ही या मंचावर आज सादर केलेला आहे. याआधी बैलपोळा असा साजरा नव्हता झाला या मंचावर आणि मला असं वाटतं कुठेच नव्हता साजरा झाला. सलाम, तुमचं विशेष कौतुक की तुम्ही बैलपोळाचं गाणं तुम्ही शोधलत. अतिशय सुंदर कोरिओग्राफी तुमची आणि फॉर्मेशन सुद्धा खूप सुंदर होते. एका पोझिशनला उर्मिन तुमच्या पाठीवर होत्या, म्हणजे त्यांनी संपूर्ण त्यांचं वजन तुमच्यावर टाकलं होतं आणि तुम्ही तरीसुद्धा ती पोस्चर घेऊन तुम्ही उभे होतात. त्यामुळे ग्लेन तुमचं विशेष कौतुक. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. तुमचा परफॉर्मन्स खूप देखणा होता. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. थँक्यू सर. एका गाईला बरं का एकदा असं विचारलं तुझं नेमकं कोणावर प्रेम आहे ग? तर ती गाय लाजत लाजत म्हणाली दिवसा ढवळ्या न रात्री पवळ्या. इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. सॅड्रिक नाही, ही सँड्रा फ्रॉम बँड्रा आहे. नाही आता एवढं लाजलाय ते उखाणा होऊन जाऊन दे. तुझ्यानी जरा ठेव जिथे भाऊ तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला, पॉवर्ड बाय डव हेअर केअर. बरं का सर, या छोट्याशा विश्रांतीच्या काळात आपल्या स्वप्नील जोशीनं मला लसनसे पाठवला. काय काय पाठवलं? लसनसे. लसनसे म्हणजे काय? लसनसे म्हणजे लघु संदेश सेवा, ज्याला काही लोक मराठीत SMS म्हणतात ना ते. मला त्याच्यात त्याने असं विचारलं की घड्याळ आणि बायको ह्याच्यात नेमका फरक काय? आणि त्याचं उत्तर त्यानं त्याच्यात असं दिलंय की घड्याळ बिघडलं की बंद पडतं आणि बायको बिघडलं की चालू होते. अहो काय असतं, बायकोवर हसणं किंवा जोक करणं हा नवऱ्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण का की तो बायकोवर वनप होण्याकरता फक्त जोक्सच करू शकतो, बाकी करायची हिंमत नाही. मला असं वाटतं की आयुष्यात खऱ्या अर्थानं अर्थ सापडतो ते लग्न झाल्यानंतर. खरे खरे खरे. कारण आपली जी जीवनसाथी असते ती फक्त जीवनसाथी नसते, तर आपली शक्ती असते, आपली ताकद असते, आपली स्ट्रेंथ असते. महागुरूंनी आपल्याला अत्यंत मौलिक माहिती दिली लग्न संस्थेबद्दल. तोच सोहळा साजरा करण्यासाठी इथे येते आपली पुढची जोडी आणि ती आहे फुलवा खामकर आणि सेड्रिक डिसोजा. सुरामध्ये चौखडा बोलतो तारी ग पोरी नवरी आली.
लय भारी झकास. मी खरं तर मला असं म्हणायचं सॅड्रिक नाही, ही सँड्रा फ्रॉम बँड्रा आहे. नाही आता एवढं लाजलाय एक उखाणा होऊन जाऊन दे. जगात भारी आमचा मराठी बाणा, फुलवा गुरूंच्या नावासाठी सॅड्रिकचा हा उखाणा. वा वा. सेड्रिक फुलवा, मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही एक जो माहोल तयार केलात ना तो अतिशय सुंदर केलात. लग्न सोहळा समारंभ आपण साजरा कसा करतो ते केळीच्या पानांपासनं ते हळद लावण्याकरता तुम्ही यातल्या कुठल्याही मुलीचा वापर न करता एका वेगळ्या मुलीला तिथे आणलं आणि त्यानंतर लग्नासाठी येणारा नवरा आणि त्याचे मित्र, त्याचे भाऊ किंवा जे काही असं घडून ते मग ते लग्न तिथे लागणं, हा सगळा एक प्रोसेस आहे आणि हे एक माउंटिंग होतं जे तुमच्या या पूर्ण परफॉर्मन्समध्ये मला आढळलं. त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. सेड्रिक, तुम्ही नवरी मुलगी शोभलात थँक्यू सर. आणि नवरी मुलीची ही ताई किंवा मैत्रीण म्हणून तुम्ही सुद्धा खूप शोभलात. एकतर मला तुमचे सगळ्यांचे हेअरस्टाईल्स खूप आवडलेले आहेत. खोपा हा प्रकार जो आहे तो आपला एकदम महाराष्ट्रीय असा प्रकार आहे आणि तो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही समोर आणलात ना, खूप मराठमोळं वाटलं सगळं. खरं म्हणजे तुम्हा दोघांचं कौतुक तर मी करेनच अर्थात, कारण तुम्ही परफॉर्म केलेलं आहे तिथे, पण त्याचबरोबर तुमच्या बरोबर ज्या ज्या मुलींनी आणि मुलांनी परफॉर्म केलं. आता सेड्रिक, लग्न झाले म्हटल्यानंतर अहेर तो बनताय बॉस. लोक आपण फक्त 5 सेकंद हसलो तर आपला फोटो खूप छान येतो की नाही. मग विचार करा, जर आपण आयुष्यभर हसतमुख राहिलो तर आपलं आयुष्य किती छान आणि सुंदर होईल, आहे का नाही. मग हा विचार आपल्या पंढरपूरच्या वारकऱ्यांकडनं आपल्याला मिळणार आहे आणि हे पंढरपूरच्या वारकऱ्यांचं नृत्य म्हणजेच दिंडीचं नृत्य सादर करण्यासाठी येते आपली पुढची जोडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांचं. कुंडलीदार श्री ज्ञानदेव. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. तू ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल. मंदिर विठ्ठलाचे सुंदर. विठ्ठल विठ्ठल. देव आहे उभा विटेवर. विठ्ठल विठ्ठल. ठेवणी दोन्ही कर्कटेवर. विठ्ठल विठ्ठल. ते पाहू त्यांचे रूप, ते पाहू त्यांचे रूप. लावू ऊद आणि धूप, करू वंदन प्रभूच्या मूर्तीला. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. याची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा. संत संग देई सदा. तुका
आमासी सुखे घालावे आमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. क्या बात आहे. फार सुरेख असा देखणा असा सोहळा तुम्ही साजरा केलेला आहे. म्हणजे मला खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये सामील झाल्यासारखं वाटत होतं. खरं सांगतो आपलं तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे, पण आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी कोणी कोणाला कुठलाही संदेश पाठवत नाही, फोन करत नाही, ईमेल करत नाही. जे वारकरी संप्रदायातले लोक असतात ते त्या दिवशी तिथे येऊन वारीत सहभागी होतात. याला म्हणतात विठ्ठल रखुमाईची खरी भक्ती. वैभव पूजा, तुमचा हा परफॉर्मन्स अतिशय सुंदर झाला. मी ह्याला परफॉर्मन्स म्हणणार नाही, मी ह्याला एक वंदना म्हणू शकतो जी तुम्ही मनापासनं इथे केलीत. मी विठ्ठल भक्त आहे, पण फक्त विठ्ठल भक्त नाही आहे, मी रखुमाईचाही भक्त आहे, कारण हाही जोडीचा मामला आहे. हो, एक होणं म्हणजे काय, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं, आणि ते कॉम्प्लिमेंट तुम्ही खूप छानरित्या इथे केलेत एकमेकांना असं मला वाटतं. सचिन, तुमची कोरिओग्राफी पण खूप छान होती. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. बरं का, लोक अत्यंत मंगलमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मलाही असं वाटायला लागलं की या वारीमध्ये थोडा वेळ सहभागी व्हावं. कुठे जाऊ नका, पाहत राहा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. माझे बाय सांग तू का किती जाय तुझं रूप न झालं या पिसोंडी पाय माझ्या तू का खबर नाही. या माया यो या माया यो या माया यो. ओए एकापेक्षा एक शूटिंग की लगती है तारीख पे तारीख तारीख पे तारीख. ओए इधर सब डांस करके हो रहे बारीक पे बारीक बारीक पे बारीक बारीक पे बारीक. आणि हसत खेळत माझी लखाई. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला, पावर्ड बाय डव हेअर केअर. एकदा एका वर्गामध्ये असे गुरुजी उभे असतात. बरं का, ऐका, गुरुजी असे उभे असतात वर्गामध्ये आणि विद्यार्थ्यांना उभं करतात. एका विद्यार्थ्याला उभं करतात, विचारतात काय रे आपलं राज्य कोणतं. तो म्हणतो महाराष्ट्र. लय जकास, स्पेलिंग सांग त्याचं. तो म्हणतो तसं असेल तर गोवा. सांगण्याचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्र काय गोवा काय सगळे आपलीच राज्य आहेत, त्यामुळे आपल्या देशातले सगळे सोहळे आपलेच आहेत नाही का. म्हणूनच असा गोव्यातला एक आगळा वेगळा सोहळा साजरा करण्यासाठी इथे येते आपली पुढची जोडी आणि ती आहे मृण्मयी देशपांडे आणि मयुरेश पेम. यो यो गो माझे बाय सांग तू का किती जाय. यो यो गो माझे बाय सांग तू का किती जाय तुझं रूप न झालं या पिसोंडी पाय माझ्या तू का खबर नाही. या माया यो 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 या माया यो. फिगर तुझी फाईन अशी जशी वाईन गोव्याची लाल 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 हवे तुले तुझी कमर माझ्या काळजाचे होती गोहारा अशी वांगडा माझी
लय कलरफुल आणि एकदम झकास केलं बरं का तुमचा परफॉर्मन्स. थँक्यू. थँक्यू. म्हणजे ह्या जो डान्स प्रकार जो आहे त्याला नेमकं काय म्हणतात? आम्ही एक असा प्रकार केला नव्हता, म्हणजे 2-3 फॉर्म्स थोडेसे एकत्र करून केलं होतं आणि न्यू इयर सेलिब्रेशन आम्ही दाखवलं. अच्छा, आधीच एवढं आगाऊ तुम्ही ते करून सगळं दाखवलं होय ना. पण चांगलं आहे की तुमच्या रूपाने आम्हाला नवीन वर्ष किती चांगलं जाणार आहे हे आम्हाला कळलं. क्या बात आहे, जोरदार टाळा व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी. थँक्यू. थँक्यू. मृण्मयी, मयुरेश, आज आपली थीम आहे सोहळा साजरा करणं, सेलिब्रेट करणं. आणि हे सेलिब्रेशन तुम्ही 100% केलं तसं मला वाटतं. थँक्यू. सर्वप्रथम कौतुक तुमच्या गुरूंचं. तुम्ही जे काही शिकवलं त्यांना ते खूप छान होतं, अप्रतिम होतं असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू. कारण शेवटी आपण जेव्हा सोहळा साजरा करतो तेव्हा करताना फक्त ते जाणवलं नाही पाहिजे, तर आम्हाला सर्वांना पाहताना सुद्धा ते जाणवलं पाहिजे. ते जाणवलं. आणि मयुरेश, तुम्ही त्यांना आणि मृण्मयी तुम्ही ह्यांना खूप छान कॉम्प्लिमेंट केलं. आणि तुम्हा दोघांना या सर्व मुलांनी आणि मुलींनी खूप छान कॉम्प्लिमेंट केलं. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. मृण्मयी, तुमच्या अटायरबद्दल मला विशेष सांगावंसं वाटतंय की अभिजित ठाकूर यांनी या वेळेला सुद्धा जादू केलेली आहे यात वाद नाही. आणि मी अभिजित ठाकूर तुम्हाला जरा कृपया मी स्टेजवर बोलू इच्छितो. अँड मेघा, दिस इज फॉर यू. जकास, म्हणजे नवीन वर्ष आम्हाला आधीच साजरं करण्याची संधी तुमच्यामुळे मिळाली. पण एक गोष्ट आहे, आज इथं मयुरेश प्रेम तुमचे धाकटे बंधू आलेले आहेत, त्यांना मी इथे रंगमंचावर येण्याची विनंती करतो. या. आपलं नाव सांगाल का आधी? माझं नाव मनमीत प्रेम. मनमीत, आपल्या मोठ्या भावाला दादाला शुभेच्छा द्यायला आलायत तुम्ही इथं. वा, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल तुम्ही? काय म्हणायचंय? ओए मयूरेश, ये क्या हो रहा है? ओए एकापेक्षा एक ये शूटिंग की लगती है तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. ओए इधर सब डांस करके हो रहे हैं बारीक पे बारीक, बारीक पे बारीक, बारीक पे बारीक. ओए कोई मुझे डांस करने को बोलता है तो मैं उसे 2.5 किलो का देखा था. भगवान ने मुझे ये 2.5 किलो का पावर दिया है और तुझे 10 किलो का पावर तेरे पैर में. ओए याद रख, इन पैरों से ऐसे एनर्जी से नाचना कि सब लोग एसएमएस पे एसएमएस करते रहे और मेरे भैया आपकी होती रहे तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ. क्या बात है. आता मी मनमीत तुला फक्त हेच देऊ शकतो. क्या बात आहे. वा वा, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत मनमीत साठी. तुम्ही दोघं भाऊ आहात ना? मोठा कोण आहे? सर, वयाने मी, वजनाने तो. नाही, पण मला असं वाटतं मनमीत, तुमची करिअर ॲक्टर म्हणून व्हायला काही हरकत नाही आहे. या मंचावर तुम्ही प्रथम परफॉर्म केलेला आहे. तुमची सुरुवात खूप छान झालेली आहे. वा वा, ह्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू.
आता काही दिवसांमध्येच आपण नवीन वर्षाचा सोहळा साजरा करणार आहोत, तेव्हा इथे आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. नवखंडाचा मुखेड आला रूपात दिसून अब माझी लखाई, अब माझी लखाई. डेंजर झोन मध्ये गेलेल्या 2 जोड्यांपैकी पहिली जोडी आहे या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला, पॉवर्ड बाय डव हेअर केअर. 5 जोड्यांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. 6वी म्हणजे आपली छोटी जोडी तयार आहे. मरियाईचा उत्सव साजरा करायला येते साक्षी आणि सौरभ. लखाईचा बोला बरी बाईचा. आणि हसत खेळत माझी लखाई, आणि हसत खेळत माझी लखाई. अब माझी लखाई, अब माझी बरी बाई. आणि हसत खेळत माझी लखाई. माझी सत्वाची मरी बाय आणि पालखीत बसून नवखंडाचा उजेड आला रूपात दिसून. नवखंडाचा उजेड आला रूपात दिसून. अब माझी लखाई, अब माझी लखाई. आणि हसत खेळत माझी लखाई. आणि हसत खेळत माझी लखाई गा. अब माझी लखाई, अब माझी लखाई गा. अब माझी लखाई, अब माझी लखाई. हा गोंधळ खूप गायलाच मस्त गेलाय. आणि शरद दादाने आमच्यावर खूप मेहनत घेतली आणि त्यांनी सांगितलं की फक्त स्टेजवर जाऊन फाडायचं. असं फाडून टाकलं. वा, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. थँक्यू. सौरभ, साक्षी, आय एम स्पीचलेस. थँक्यू सर. निष्ठा कशाला म्हणतात, कमिटमेंट कशाला म्हणतात, कन्व्हिक्शन कशाला म्हणतात, ते तुमच्या परफॉर्मन्समधनं आम्हाला पाहायला मिळतं. अप्रतिम झाला परफॉर्मन्स. थँक्यू सर. हा परफॉर्मन्स तुम्ही जेव्हा करत होतात, सादर करत होतात, तेव्हा तुम्हाला असं कुठेही वाटलं होतं का की तुमच्या समोर कोणतरी बसलेलं आहे, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी बसलेलं आहे किंवा काही, इथे तुमचं लक्ष गेलं होतं कधी? नाही. हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
स्वतःला विसरून जाणं, आपण कुठे आहोत ते विसरणं आणि आपल्याला काय करायचं आहे तेवढंच फक्त लक्षात ठेवणं आणि ते पुरेपूर सादर करणं, ह्याला परफॉर्मन्स म्हणतात. थँक्यू सर. खूप मोठे व्हा. मला तुम्हाला तिथे येऊन मिठी मारायची आहे. पुष्कर, मला असं वाटतं की मला एक आनंद घ्यायचा आहे यांच्याबरोबर, तर तुम्ही माझी मदत करू शकाल का? जरूर सर, आज्ञा. जरा तिकडे जा. तिकडे एक बटन आहे बघा, ते दाबाल. आजच्या भागातल्या 6च्या 6 जोड्यांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत, त्यामुळे आता वेळ आलेली आहे जाणून घ्यायची कोण आहे आजची डव ब्युटिफुल परफॉर्मिंग जोडी. महागुरु, आपण त्या जोडीचं नाव जाहीर करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी सौरभ साक्षी. आणि या जोडीला मिळत आहे नवीन डव नरिशिंग ऑइल केअर गिफ्ट हॅम्पर्स. त्यामुळे आता वेळ आलेली आहे जाणून घ्यायची तुमच्या SMS आधारे आणि महागुरूंनी दिलेल्या गुणांच्या आधारे कोणत्या 2 जोड्या डेंजर झोन मध्ये गेलेल्या आहेत आणि त्यातली कोणती जोडी नेमकी एलिमिनेट होणार आहे. त्यामुळे आता मी महागुरूंना अशी विनंती करतो की त्या 2 जोड्यांची नावं त्यांनी मला द्यावीत. डेंजर झोन मध्ये गेलेल्या 2 जोड्यांपैकी पहिली जोडी आहे पुष्कर जोग आणि शाल्मली रानडे. आणि दुसरी जोडी आहे ग्लेन आणि उर्मिन. मला जाहीर करताना अत्यंत दुःख होत आहे की आज क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलाच्या या पर्वामधून आपल्याला ग्लेन आणि उर्मेन यांना निरोप द्यावा लागणार आहे. म्हणजे मला खूप प्राऊड फील होते सर. मला वाटतंय की जेव्हा पहिल्यांदा आम्ही एलिमिनेट झालो त्याच्यानंतर परत कॉलबॅकमध्ये आम्ही आलो आणि आता एलिमिनेट झालो. आधीच्या एलिमिनेशनमध्ये आणि आजच्या एलिमिनेशनमध्ये फक्त एक फरक आहे आणि तो कॉलबॅकमध्ये आम्हाला ब्लास्ट मिळाला आणि आय थिंक दॅट वॉज द रिझन वाय वी केम बॅक. तो मिळाला. आम्ही खूप 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 खुश आहोत. ग्लेन, उर्मिन, तुम्ही खूप चढउतार पाहिलेले आहेत या पर्वात. आय रिअली विश यू द बेस्ट इन लाईफ. थँक्यू सर. आजचा हा भाग इथेच संपन्न होत असला भाऊ तरी हा आनंद सोहळा असा चालू राहणार आहे. तेव्हा आता आपली भेट उद्या होणार आहे एका वेगळ्या धमाल मस्ती आणि मनोरंजनासकट. तेव्हा पाहायला विसरू नका उद्या रात्री 9:30 वाजता क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला पावर्ड बाय डव हेअर केअर फक्त झी मराठीवर. नंदीला सजवा टोलकही बाजवा हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा.
गातो या गुण रे सन्याला बैल पोळ्याचा बळीराजा गातो